राम राम मंडळी. तर मी आज घेऊन आली आहे तुमच्या सगळ्यांसाठी आणि मी माझ्या घरच्यांसाठी आणि माझ्यासाठी ही केली होती ही झटपट होणारी अशी रेसिपी. तर ह्याच्यासाठी काय केलं होतं, झटपटच आहे पण थोडेसे 2 तास त्याला द्यावे लागतात बरं का. तर ते आपण तेवढे देऊ शकतोच नाही का सगळे. तर केलं काय होतं मी, आपली पिवळी मुगाची डाळ जी असते ती 2 तास नॉर्मल पाण्यामध्ये व्यवस्थित भिजवून घ्यायची. 2 तासापेक्षा जास्त भिजली तर चांगलंच आहे, पण 2 तास भिजली तरी पण चालते. आणि त्यानंतर मग अशी बारीक वाटून घ्यायची. ते त्यातच वाटतानाच कोथिंबीर, आलं, लसूण, मिरची, पालक असेल तर चांगलंच आहे आणि कढीपत्ता असं सगळं घालायचं. मस्त हिरवा रंग येतो त्याच्यात. तिखट, मीठ घालायचं, तिखट नाही सॉरी मीठ घालायचं आणि पाणी अगदी लागलं तरच पाणी घाला, नाही तर मग पातळ झालं तर त्याला परत ॲडजस्टमेंट करता येणार नाही. आणि त्याला बाइंडिंगसाठी काहीही लागत नाही. असेच नुसतेच डोसे, आपण फक्त मुगाच्या डाळीचे डोसे करू शकतो. सगळ्यात हेल्दी ऑप्शन आहे लहान मुलांसाठी. कुणी आजारी वगैरे असेल तर पटकन होऊ शकतात. असं सगळं त्याच्यात करू शकतो. आणि ह्याच्यावरती मी मिष्टीला देणार होते तर पनीर वगैरे सगळं घालून देत होते. आणि आता एवढं सगळं करण्यासाठी शक्ती आणि स्टॅमिना तरी पाहिजेच नाही का. तर त्यासाठी असं मधून अधून प्रोटीन बार मी खात खात सगळं चाललेलं होतं मस्त असं. आणि हा संध्याकाळचा डिनर प्लॅन आमचा हाच होता मुलांसाठीचा. तर हे असं चाललं आहे मस्तपैकी. आणि तुम्ही पण एन्जॉय करा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. वेगळ्या वेगळ्या रेसिपी पण मी घेऊन येत आहे. माझ्या दोन्ही मुलांचं काही ना काहीतरी छोटं छोटंसं दाखवत पण आहे. आणि असं एंटरटेनमेंट अशी चाललेली असते माझ्या चॅनलवरती. तर तुम्ही नक्की 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 सबस्क्राईब करा आणि एन्जॉय करा. आता हे बोलण्यामध्ये आणि शूट करण्यामध्ये ना हे एक्स्ट्रा थोडं भाजलं गेलं तर ते थोडंसं इग्नोर करा. आणि हा मस्त आईने असा काळा मसाला पाठवला होता ताजा ताजा. हे मस्त